विगत 19 वर्षों से दही हांडी का भव्य आयोजन करती आ रही भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपुर इकाई प्रभाग क्रमांक 32 के शारदा नगर चौक में इस वर्ष भी शानदार एवं भव्य दही हांडी महोत्सव का आयोजन किया गया। शाम 4 बजे से आयोजित दही हांडी उत्सव का कार्यक्रम देर रात तक चलता रहा। उत्सव में शामिल सैकड़ों गोविंदा पथकों को चमचमाती ट्रॉफियों के साथ साथ नकद राशि पुरस्कार के रूप में दी गई। दर्शकों की संख्या के लिहाज से इस वर्ष की दही हांडी पूरे शारदा नगर में अभूतपूर्व रही। इस बीच हजारों की संख्या में लोग जयकारे भी लगाते रहे। कुल मिलाकर भाजपा द्वारा आयोजित दही हांडी उत्सव का यह कार्यक्रम अभूतपूर्व और शानदार रहा, जिसमें राधा कृष्ण वेशभूषा स्पर्धा आयोजित की गई थी और जिसके कारण कार्यक्रम में और भी रंगत आई। पुरुष दही हांडी प्रतियोगिता के लिए 3,03,333 रुपए की इनामी राशि पुरस्कार के रूप में रखी गई थी। महिला दही हांडी के लिए 51,000 की राशि इनाम स्वरूप रखी गई थी। कार्यक्रम में प्रमुख रूप से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मौजूद रहने वाले थे। किन्हीं कारणों से वे शामिल नहीं हो पाए, तो वहीं भाजपा नागपुर जिला अध्यक्ष सुधाकर कोहले की प्रमुख मौजूदगी थी और तमाम भाजपा नेता कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद रहे। बता दें कि इस भव्य और शानदार कार्यक्रम का आयोजन परशु ठाकुर इन्होंने किया था। नमस्कार, मी रुपाली परशु ठाकूर, प्रभाग क्रमांक 32 इथली नगरसेविका आहे। दक्षिण मंडळातून शारदा चौक येथे 19 वर्षापासून ही दहीहंडी सुरू आहे। हे 19 वर्ष आहे। नियमितप्रमाणे ही दहीहंडी होते। दहीहंडी घेण्याचा एकच उद्देश आहे आमचा की आपल्या समाजातली लोकांना हिंदू संस्कृती समजली पाहिजे, लहान मुलांना समजलं पाहिजे। जेव्हा दुपारी आम्ही वेशभूषा घेतो तेव्हा राधाकृष्ण बनून येतात, तेव्हा समजतात लोकांना, आपल्या मुलांना शिकवतात की कृष्णाचं मंत्र सांगा, श्लोक सांगा, हे सगळं आपल्या संस्कृतीमध्ये आहे। आपले समजलं पाहिजे त्यांना संस्कृती, हा एक उद्देश आहे। आणि पूर्ण आपल्या एरियातले लोक समाज एकत्र येऊन आपला हिंदुत्व जागृत केलं पाहिजे, हा एक उद्देश आपला आहे। ही दहीहंडीच्या सोहळ्यासाठी माननीय नितीनजी गडकरी साहेब इथे उपस्थित राहणार आहे। माजी आमदार सुधाकर भाऊ कोहळे पण उपस्थित राहणार आहे। अनेक मान्यवर इथे उपस्थित राहील। थोड्याच वेळात दहीहंडीला सुरुवात होईल। नमस्कार। मी सुनंदा नाले, माजी नगरसेवक, जुनी शुक्रवारी 92 ते 2002 पर्यंत मी जुनी शुक्रवारीची नगरसेविका होती। पण गेल्या 19 वर्षापासून इथे परशुभाऊ जी दहीहंडी घेतात ती अतिशय उत्तम पद्धतीने राबवतात। आपल्या देशाची, आपली हिंदू संस्कृती जगवण्याचं काम आपण करतो आहे। कारण राधाकृष्णाचा इतिहास आध्यात्मिक काही वेगळाच आहे आणि तो इतिहास आजच्या संस्कृतीला, आजच्या मुलांना, आजच्या मुलींना हा माहीत झाला पाहिजे। आपला आद्य दैवत आहे श्रीकृष्ण म्हणजे, आणि श्रीकृष्णाचा इतिहास आपल्या बालगोपालांना ते जे काही त्यांच्या इतिहासात लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि आपलं आराध्य दैवत आपण त्यांना मानतो आहे। इथे बरेच मंडळी आहे जी जमली आहे, त्यांचा उत्साह, दहीहंडी फोडल्या जाते, काला केला जातो आणि या पद्धतीने आपल्या समाजाने पुढे याचं रक्षण केलं पाहिजे। हाच इतिहास आपल्याला घडवायचा आहे। जय हिंद, जय भारत। सर्वप्रथम भारत माता की जय। माझं नाव कुमारी लता भांडारकर आहे आणि परशुभाऊ ठाकूर यांचं कार्य जितकं कौतुक केलं तितकं कमी आहे। यांनी प्रत्येक वर्षी आणि येणारे प्रत्येक सण हे आमच्या या शारदा चौकामध्ये भव्य रीतीने साजरे केले जातात। साजरे करण्याचं कारण त्यांचं एकच असतं की सर्व समाज हा एकत्रीकरणाने समाजाला दाखवून द्यायचं की सर्व समाज एकत्र मिळून एकत्र राहणे, संघटन करणे आणि आपल्या हिंदुत्व या आपल्या भारताला एकत्र करून, संघटना करून कार्य समोर नेणे आणि सामाजिक कार्य करणे हे त्यांचं प्रत्येक कार्यामध्ये उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टाने ते कामं करत असतात आणि त्यांच्या कामामध्ये लोकांची पण संघटना तेवढ्याच पद्धतीने असते। एवढं बोलतो। भारतीय जनता पार्टी तर्फे ही दहीहंडी गेल्या 19 वर्षांपासून इथे होत आहे। शारदा चौकातली दहीहंडी जर आपण गुगलवर, यूट्यूबवरही सर्च केली तर आपल्याला नागपुरातली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून शारदा चौकातली या दहीहंडीचा उल्लेख तुम्हाला मिळेल। 19 वर्षापासून निरंतर सुरू असलेली ही दहीहंडी
यावर्षी सुद्धा मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. आपण बघू शकता या दहीहंडीला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित होणार आहेत. त्याचबरोबर माननीय प्रवीणजी दटके, माननीय सुधाकरजी कोहे हे सुद्धा इथे येणार आहेत. आमच्या या दहीहंडीला सहकार्य म्हणून आदित्य अनघा क्रेडिट कोऑपरेटिव्ह, श्री संत गजानन क्रेडिट कोऑपरेटिव्ह, त्यानंतर दी महिला महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह, त्याचबरोबर पिरॅमिड ट्युटोरियल या सर्व प्रतिष्ठानांचा सहभाग असतो. यांच्या सहकार्याने ही दहीहंडी यावर्षी इथे होत आहे. या दहीहंडीचा नागरिकांनी लाभ घ्यावा. 1 लाख पारितोषिक दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष टीमला देण्यात येणार आहे आणि 51,000 रुपये रोख पारितोषिक महिला टीमला देण्यात येणार आहे. या दहीहंडीला विशेष म्हणून महिलांची टीम ही इथे उपस्थित झालेली आहे, पुरुषांची टीमही येत आहे आणि लवकरच दहीहंडी सुरू होत आहे. आपण सगळ्यांनी दहीहंडीचा आनंद घ्यावा. जय हिंद, जय भारत. महान्यूज 7 के लिए कैमरा पर्सन प्रतीक कलस्कर के साथ आंचल लोखंडे, नागपुर। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल विदर्भ का एकमात्र सबसे बड़ा 4 अत्याधुनिक EECP TS3 वसुमेडिटेक USFDA अप्रूव्ड मशीन्स युक्त हॉस्पिटल। 70% से 100% तक की ब्लॉकेज, हार्ट फेलियर और कमजोर हृदय का EECP TS3 मशीन्स द्वारा इलाज। डॉक्टर प्रदीप पाटिल के मार्गदर्शन में इलाज प्रक्रिया संभव। एड्रेस त्रिमूर्ति नगर, गजानन महाराज मंदिर के पीछे, नागपुर। वेबसाइट www.eecpssh.com। कॉन्टैक्ट नंबर 7083493268 और 8390381479।